राज्यातील महायुती सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असताना आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाड्यांचे गुणवत्तानुसार मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे। तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे। या बैठकीस विभागीय सचिव उपायुक्त संगीता लोंढे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। अंगणवाडी केंद्रांनी पूर्ण केलेल्या निकषानुसार 1400 ते 2000 रुपयापर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। याशिवाय अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास किंवा निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबियांना एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले आहेत। ही योजना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या योगदानाला ओळख देणारी ठरणार असून त्यांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।